100% झुलय किंवा चोर असला तर? मावशी मावशी काय ग? तुमच्या वाड्यात आता एक असा विचित्र हालचाल करणारा माणूस शिरलाय. वाड्यात? हो. हे नाही ग, त्या आप्पा असतील असा टाकलो माणूस होता काय? नाही हो, मी आता पाहिला. त्याचा फेस हाईड करून असं लपछपत चालला होता. नक्की बघितलंस काय? हो हो, खरंच सांगते. आता वर गेला तो. वर? काय करूया सांगा ना. बाई, एक काम कर, तुझ्या खोलीत ना कुंचा आहे आणि काठी आहे, घेऊन ये. हे बघ इथे कोपऱ्यात आहे. तुम्ही थांबा. मावशी, आपण ना त्याला चांगली अद्दलच घडवूया बघ. पण अगं, आमच्या वाड्यात आजपर्यंत असं कधी कोणी आलं नाही. तुझ्या मागावर तर आलं नसेल ना? काही काय मावशी. हा? अरे, आपल्या वाड्यात चोर शिरलाय म्हणे. वाड्यात? हो. थांब, शेजारच्यांना घेऊन. अरे गपरे, तू ना आमच्या सोबतीला चल ना. तू ही काठी घे आणि घाल त्याच्या टाळक्यात. हा, चल चल. कुठे तुला बघितलंस ना? चल चल, दाखव. चल रे, चल. अरे, सौरभची खोली आहे. होता का तुम्ही? अरे मारा ना. तू 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 इथे काय करतोस? अगं म्हणजे काय? त्याचंच घर आहे हे. भाचा आहे तो माझा. तू इकडे काय करतेस? अरे, तुला म्हणाले नाही का आपल्याकडे भाडेकरू आले तीच. हो. अरे देवा. अरे पण दादा, तू आपल्याच घरात का चोरासारखा शिरलायस? एक तू शांत राहा. तू इकडे काय करतेस? तुला काय करायचंय? तू आता सगळं जाऊन मम्माला सांगणार म्हणजे? अरे, एक मिनिट. पण आधी मला सांग, तुम्ही ओळखता का एकमेकांना? हो. म्हणजे तू हिच्या आईला ओळखतोस का? हो. अरे वा, मग बरं झालं. तू हिच्या आईला फोन करून सांग ना इकडे आले म्हणून. वा, मस्त. म्हणजे माझ्या एकटं राहण्याला इथे काहीच अर्थ नाहीये, बरोबर? एकीकडे काय माझ्या मम्मानी गोची करूनच ठेवलीये, आता इथे तू कर, नाही का? मी तुला ऑनेस्टली सांगते, माझ्या एवढूशा पगारातनं मला दुसरा ऑप्शन मिळत नव्हता म्हणून मी इथे आले. नाहीतर मला अजिबात इंटरेस्ट नाही इथे राहण्यात. एक मिनिट, तू जरा शांत हो. अरे, तू एवढ्या विनंत्या काय करतोयस तिला? ती आवाज चढवून बोलतेस. तिला सांग इथं राहायचं असेल ना तर आवाज खाली पाहिजे. हो का? पण मी नाही राहत इथे. हे पण नको राहूचा. ऐका ना, तुम्ही दोघी भांडू नका. मी नव्हतेच भांडत. तू आलास ना म्हणून गडबड झाली सगळी. अगं, मग घर त्याच आहे, तो येणारच. मावशी, दादा काहीतरी सांगतोय ते तर ऐका आधी. हा, मी काय म्हणतो, राधा, मला जरा माई मावशीशी बोलायचंय एकांतात. 1-2 मिनिटं तू बाहेर थांब. हा का? म्हणजे तू बाहेर थांबलीस तर मला तुझ्या आईला फोन करावा लागणार नाही. नाहीतर माझं जाते बाहेर. चल.
हे सगळं तुझं काय चाललंय सौरभ? सांगतो सांगतो सगळं सांगतो. कोण असेल रे हिची बेजबाबदार आई? एवढी तरुण पोरगी रात्रीची एकटी फिरते, पण मागावर कोणी सुद्धा आलं नाही. ही आहे ना आमच्या ऑफिसमध्ये एक मॅडम आहेत, त्यांची मुलगी आहे. अशा किती मॅडम आहेत रे तुझ्या ऑफिसमध्ये? तू का हसतोस? ऐक ना माई मावशी, आमच्या ऑफिसमध्ये एक मॅडम आहेत, त्यांची मुलगी आहे. त्यांच्या घरी सध्या काहीतरी बिनसलंय, म्हणून थोडे दिवस ही घराबाहेर पडली असणार. तर मग? मी काय म्हणतो, थोडे दिवस हिला राहू दे इकडे. नाही राहू दे, पण तिच्या आई वडिलांना कळायला नको का? त्यांना सांगायला हवं. नाही नाही, म्हणजे कसं असतं आजकाल, जसं तरुण पोरांचा काही भरोसा सांगता येत नाही ना, तसंच या आई वडिलांचा भरोसाही देता येत नाही. अरे एवढी तरुण मुलगी उगीच आपल्या गळ्यात नको रे बाबा. एकदा त्यांना भेटलेलं बरं. तू बोलाव त्यांना. हा तेच म्हणतोय मी की हल्ली कोणाचा भरोसा नाही ना, पण इकडे राहिली की कशी सुरक्षित आहे, तुझ्या देखरेखीखाली आहे, म्हणून मी म्हणतो की इकडेच राहू दे, बरं आहे ते. सौरभ, पण त्यांना आई तिकडे वडिलांना बोलवतो, पण तोपर्यंत इकडे राहू दे. हा राहू देत रे, पण तुझ्या त्या मॅडमना सांग, म्हणावं एकदा अनामिका दीक्षितांना भेटा, कसं वागायचं कसं बोलायचं हे त्यांच्याकडनं शिका. किती संस्कारी बाई आहेत त्या, गुणी आहेत. झालं का तुझं दीक्षित पुराण सुरू झालं? हो होणारच, आणि तुला ते ऐकून घ्यावं लागणार. मी नाही का तुझ्या 10 गोष्टी ऐकून घेत, तसंच आहे हे. जा मग झाडू तरी ठेवून ये जा. जाते, मला सुद्धा ओटा आवरायचा आहे. तरी इकडेच आहे. नाही नाही तरी इकडेच आहे. हा जा ना बाबा. तुझं पांघरून आणि उशी तिकडे काढून ठेवलंय, कुठेही जायचं नाही. राधा, ए राधा. राधा, मस्त. म्हणजे तू इथे बिनधास्त राहा, फक्त माई मावशीला कळू देऊ नकोस की तू मिस अनामिकांची मुलगी आहेस, बस. का? का वगैरे का वगैरे सोड. हे कर, फक्त कळू देऊ नको म्हणजे झालं. चायला हे बरं आहे. म्हणजे मी इथे राहायचं आणि तुझी डिक्टेटरगिरी सगळी सहन करायची, आणि त्यात वर मीच तुझी कामं करायची. ऐक ना, खरं तर मला इथे राहायची इतकी इच्छा नाहीये ना, पण मला परवडणारा हा एकच ऑप्शन आहे, म्हणून राहावं लागणार आहे आता. म्हणूनच मी पण म्हणतोय इथे राहा. रिक्वेस्ट समज हवं तर. इथे राहा, मस्त खोली आहे आणि माई मावशीची मेस आहे, उत्तम गरम जेवण, म्हणजे खूप छान काळजी घेईल ती तुझी. आणि इथे जे काही चाललंय ना, म्हणजे तू राहतेस, जे काही करतेस, वावरतेस, त्यातलं मी काहीही तुझ्या मम्मापर्यंत पोचू देणार नाही, प्रॉमिस. फाईन. तू जर पलटी घाललीस ना, माझ्याशी गाठी सांगून ठेवते तुला. मला माहितीये तू कोणाची मुलगी आहेस, त्यामुळे मला माहितीये कोणाची गाठ आहे. माई मावशीपासून हे सगळं लपवायचं म्हणजे जरा अवघडच आहे. कसं काय जमणार आहे मला काय माहिती.
कुंदाताई येऊ का? सुप्रिया, अगं ये ना ये. बस. भाजी निवडताय? तुझी झाली का सकाळची कामं आटपली? छे हो, त्या फडक्यांची बातमी ऐकून मला कशातच लक्ष लागत नाहीये माझं. तुझं कामात लक्ष लागत नाहीये ना? नाही. मग राहू दे, नको मला मदत करूस. उगीच माझं काम वाढवून ठेवतेस ना. राहू दे. तुम्ही विचारलं नाही फडक्यांची काय बातमी येते? विचारलं नाही म्हणून तू सांगणार नाही असं थोडंच आहे. सांग ना. अहो, त्यांच्याकडे ना काल नवीन सून आलीये. गुपचूप लग्न केलं आणि आम्ही सख्खे शेजारी, तरी आम्हाला आज सकाळी कळलं. अगं बाई, म्हणजे तुमचं जेवण बुडलं वाटतं. अहो, जेवण तर बुडलंच, पण तुम्हाला सांगते 42 वर्ष वय आहे मुलीचं. हे ऐकून तर माझे कानच बधीर झाले हो. आधी लग्न झालं होतं म्हणे, घटस्फोट झालाय आणि आता 10 वर्षाचा मुलगा घेऊन सासरी आलीये. तुझ्या घरी आले का? नाही ना. फडके त्यांचं ते काय ते बघून घेतील. मी आपलं तुम्हाला सांगायला आले. सौरभसाठी स्थळ पाहताय ना, म्हणून म्हणते. सौरभच्या बाबतीत असं झालं तर माझ्या घरी नाही, तुमच्या घरी अशी सून येईल. चालेल का तुम्हाला? पांडुरंग, कूलर टाकलाय ना? हो, चढवलं मॅडम. आणि मिनी फ्रिज? हो, तो पण आहे. चला हळू. ह्याच्यात त्या सगळ्या बरण्या आहेत ना, हो. त्या सॉसच्या, चटणीच्या, लोणच्याच्या वगैरे. अगं अनु, तिला लागणार तो काय तर पास्ता, रेडी टू कुक फूड दिलंस तर सगळं बरोबर? हो, भरलाय आई. आणि एक वेगळी यादी सुद्धा चिकटवली आहे, म्हणजे तिला पटापट सापडेल ना सामान. बरं केलं. थोडे पैसे पाठवूया का ग? एकच पगार झाला होता तिचा, तिने काही साठवला नाहीये, उडवूनच टाकलाय. देऊया देऊया. आणि आता साठवेल बघ ती पैसे. न साठवून जाईल कुठे? थांबा, मी आलेच. ही फ्रेम बघितली राधानी की तिला आठवण येईल माझी आणि लगेच भेटावं असं वाटेल. हे बघ. अनु, तू काय टाइमपास करायला मला बोलवलंय का इकडे? अरे जे बोलायचं ते बोल ना पटकन. हे बघ, आय नो टाइम. राधा आपल्या वाड्यात राहायला आली. काय? अरे तू जलवाला वाड्यावर आणायचं सोडून तू राधाला वाड्यावर आणलंस? अच्छा, म्हणजे मुली थ्रू आईला पटवायचा प्लॅन आहे. चंद्र, तू ना एक नंबरचा मूर्ख आहेस. तू काय माझा तिरकाच विचार करतोस. असं नाहीये. राधा माई मावशीच्या भाड्याच्या खोलीत राहायला आले वाड्यावर. मला एक सांग, म्हणजे मला कळत नाहीये, कोथरूडचा एवढा मोठा बंगला सोडून राधा वाड्यावर का राहायला आली? अरे तोच तर राडा आहे ना. राधाला एक बॉयफ्रेंड आहे, तिला त्याच्याबरोबर राहायचंय, पण लग्नाशिवाय म्हणजे लिव्ह इन मध्ये. त्याच्यावरनं त्यांच्या घरी राडे झालेत, म्हणून राधाने घर सोडलंय. आणि राधाकडे घर नाही म्हणून आपल्या माईमावशीने पेपरात जी जाहिरात दिली होती की खोली भाड्याने देणे आहे, ती जाहिरात बघून राधा आता आपल्या वाड्यात राहायला आली. अच्छा, म्हणजे वाड्यात आता कल्ला झाला असेल ना. पोरगी आली, आता आई यायची बाकी आहे. नाही ना चंद्या, मी अजून माई मावशीला सांगितलं नाहीये की राधा मिस अनामिकांची मुलगी. का? काय चंद्या? त्यांनी आपल्याच मुलीला लग्नाशिवाय एका मुलाबरोबर राहायची परवानगी दिली. हे मावशीला कळल्यावर त्यांचं इम्प्रेशन थोडं खराब होईल. एवढंच कारण आहे? हो, की तुला जी मुलगी आवडते तिला 20 वर्षाची मुलगी आहे हे सांगायला तुला भीती वाटते, हे कारण आहे? मूर्खस का तू? हे असं इतकं सोपं नाहीये. आणि मिस अनामिकांना 20 वर्षाची मुलगी ह्याच्यात त्यांची काही चूक नाहीये. उलट त्यांनी स्वतःच्या हिमतीवर
एकटीने त्या मुलीला लहानाचं मोठं केलंय ही चांगलीच गोष्ट आहे. आणि मला खात्री आहे की मावशीचा स्वभाव लक्षात घेता मावशीला सुद्धा हे आवडणारच आहे. ते कठीण नाहीये. ते लिव्ह इन वालं मावशीच्या पचनी पडणं ते अवघड आहे. आता मला सांग, या सगळ्या प्रकारावर तुझ्या पुष्पवल्ली मॅडमनी किती फणे काढले? अरे नाही ना, मी अजून तिला सांगितलंच नाहीये. चंद्या, तिला कळलं ना राधा डायरेक्ट रस्त्यावर. भले भले अगं, पुण्यात उकाडा आहे हे मान्य आहे, पण म्हणून सार्वजनिक ठिकाणी असं विवस्त्र संचार स्त्रीच्या जातीला शोभतो का? सांग ना मला तू. आता रस्त्यावर फिरताना अशा मुली दिसतात ते काय कमी होतं म्हणून आता ही संस्कृती वाड्यात शिरली आहे. संस्कृती नाही हो अप्पा, मग राधा आहे नाव तिचं. हो का? तुझा आधीचा परिचय आहे वाटतं. नाही हो, जरा थोडीशी माहिती मिळाली. कुंदा आहे ना, कुंदा, हा. तिच्याकडे आली ही हाफ चड्डी. हो का? ए हापचेट, ए मुली, नाव काय तुझं? राधा. माझं हे बघ, मोठ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची फक्त उत्तर द्यायची असतात, त्यांना प्रतिप्रश्न विचारायचा नसतो. तू कशी आलीस इथे? हो का? अरे वा, मला वाटलं रांगत आलीस का काय. तू आलीस का ते सांग. राहायला आले. वा, म्हणजे माझ्याच घरात येऊन मलाच सांगतेस राहायला आली म्हणून. म्हणूनच नाव विचारलं ना तुमचं. सांगून टाका ना. मी श्रीमंत मोरोपंत येडके. पण तुमच्याकडे नाही आले. पटवर्धनांनी ऍड दिली होती ना, टेनंट हवाय म्हणून आले त्यांच्याकडे. काय हवंय? भाडे करू. सौर्या, पण ह्या गोष्टी फार काळ लपून राहत नाही. कधी ना कधी समोर येणारच आहे ना. नाही येणारच. येणार काय? मीच सांगणार. नाही, मी सांगणार म्हणजे थेट प्रामाणिकपणे. फक्त कधी सांगू त्या वेळेचा अंदाज घेतोय. म्हणजे त्याच्यावरनं काही नवीन भांडणं, काही राडा, ते मिस अनामिकांना त्यांच्या इमेजला त्रास होईल असं काही करायचं नाही. मला त्यांच्याशी बोलायला पाहिजे. वाह वाह गुरु, मान गए. इसे कहते हैं सच्चा प्यार. पहला पहला चंद्या, गाऊ फोन लावला, गाऊ नको. हा बोल पट्या. हॅलो, मिस अनामिका कुठे आहेत? म्हणजे काय? मला वाटलं ती तिचा फोन घरी विसरली म्हणून तुझ्या फोनवरनं करते वाटतं. वाड्यावर पोचले नाही अजून? वाड्यात? हा. अरे राधाला जे जे काही सामान लागतं ना ते सगळं एका टेम्पो मध्ये भरून ती वाड्यावरच यायला निघाली राधाला द्यायला. अरे तिने इतक्या हौशेने जमवलंय माहितीये का? ऐका ना, हौसेचं मी नंतर बोलतो. काकू सॉरी, खूप गडबड आहे, सॉरी. अरे पण चंद्या, राडा बरायच ना. तुला जलवतीकडून आय लव्ह यू वगैरे म्हणाली का? त्याच्यापेक्षा काहीतरी भयंकर घडलंय. काय? मिस अनामिका राधाचं सगळं सामान टेम्पोत भरून आपल्या वाड्यात यायला निघालेत. मग? अरे मग काय, मग मला लगेच वाड्यात गेलं पाहिजे का? अरे का काय चंद्या? मिस अनामिका जर वाड्यात पोचल्या तर माई मावशीला कळेल ना की राधा ही मिस अनामिकांची मुलगी आहे. लगेच निघालं पाहिजे. आपण ना तुफानीवर जाऊ, म्हणजे पटकन पोहोचू.